वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 5 आज आपण बघत आहोत. सगळ्या पदांसाठी उपयुक्त आहे. याआधी आपण 4 प्रश्नपत्रिका बघितल्या आहेत. ठीक आहे. तर यामध्ये एकूण 10 प्रश्न घेतलेले आहेत, जे जी.के. आणि जी.एस. चे प्रश्न आहेत आणि याच्यामधले मोस्ट ऑफ जे प्रश्न आहेत, 5 प्रश्न जे आहेत ते आपले न्यायालयाशी रिलेटेड आहेत आणि 5 प्रश्न जे आहेत ते जनरल स्टडी जे असतात त्याबद्दल रिलेटेड आहेत. ठीक आहे. तर आपण बघूया आपला आजचा पहिला प्रश्न कोणता आहे आणि असेच अपडेट मिळवायला प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण विधेयकानुसार लैंगिक छळाच्या व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश आहे? तर बघा, ए, बी, सी आणि डी वरील सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. म्हणजेच लैंगिक फायद्याची मागणी किंवा विनंती, लैंगिक स्वरूपाच्या टिप्पण्या करणे, शारीरिक संपर्क आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे. तर ऑप्शन डी हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. वंडरिंग इन मेनी वर्ल्ड्स हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन सी न्यायमूर्ती V.R. कृष्णा अय्यर यांचे हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन ए न्यायमूर्ती रंगनाथन मिश्रा हे होते. ओके. चौथा प्रश्न. राष्ट्रीय न्यायिक अकादमी कुठे आहे? तर ती अकादमी जी आहे ती भोपाळ बी येथे आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा, तर खाली ऑप्शन आहे तर त्याचे योग्य उत्तर असणारे योग्य न्यायालयाकडून मंजूर होणे आवश्यक आहे. ओके. ऑप्शन सी हे त्याचं आन्सर आहे. दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रोजेक्ट किती राज्यांशी संबंधित आहे? तर तो जो आहे तो एकूण 5 राज्यांशी संबंधित आहे. ठीक आहे. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील LOC कोणत्या गावाला राष्ट्रीय एकात्मता ग्राम किंवा गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन डी हुंदरगाव याला घोषित करण्यात आले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही चाइल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर बघा, त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी लष्कर पोलीस स्टेशन. पुढचा प्रश्न. भारताने पहिले स्वदेशी बनावटीचे डिफेन्स ड्रोनची निर्मिती हैदराबाद येथील ग्रीन रोबोटिक्स कंपनीने केली आहे. त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे इंद्रजाल. ओके. 10वा प्रश्न बघा. पर्यावरण संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा क्योटो प्रोटोकॉल हा करार कोणत्या वर्षी पार पाडला? तर बघा, त्याचा आन्सर आहे 1987. ठीक आहे. तर आमच्या चॅनलला नवीन असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.